आपण शिकतो ना तेव्हा बेसिकमध्ये वॅक्स एक येतं. तर वॅक्स म्हटलं की आपल्या इकडं बायका काय म्हणतात, चॉकलेटचं वॅक्स द्या, परत रिकाचं वॅक्स द्या, हनीचं वॅक्स द्या. तर हे चॉकलेट, हनी, रिका हे काय आहे, ब्रँड आहे. ते प्रकार आहे का? नाही. वॅक्सचे किती प्रकार येतं? 5 प्रकारचं वॅक्स येते. त्याच्यामध्ये पहिलं वॅक्स आहे हे आपलं जे रेग्युलर आपण यूज करतो, हनीचं वॅक्स होतं. हे खूप दिवसांपासून आपल्याकडे आहे. तर याला काय म्हणायचं? शुगर वॅक्स. हां, तर शुगर वॅक्स हे पहिला प्रकार जे पहिल्यापासून आपण पार्लरमध्ये वापरतो. तर हे जेव्हा आपण अप्लाय करतो आणि रिमूव्ह करायचं जेव्हा आपल्याला वॅक्स, तेव्हा आपण सहज पाण्यानं रिमूव्ह करू शकतो किंवा ओल्या टॉवेलनं ते पुसून घेऊ शकतो. ते अगदी इझिली निघून जाते. आणि दुसरं आहे हायड्रा सॉल्युबल. याच्यामध्ये हायड्रा सॉल्युबल आहे म्हणजेच काय, याच्यामध्ये आधीच ते सांगायले की याला सुद्धा आपल्याला पाणी वापरू शकतो आपण. पण हे दिसायला कसं आहे, रिकाच्या वॅक्स सारखं, पण आहे कशाचं? शुगरचं. पण याचं नाव काय? हायड्रा सॉल्युबल. हे सुद्धा शुगर वॅक्स आहे. हे पण तुम्हाला इतकं छान फिलिंग देतं, जसं की रिकाचं वॅक्स आहे तसं याचा फील देता येतं. पण हे रिकाचं नाही, हे कशाचं आहे? शुगरचं. हे सुद्धा जर तुम्ही हातावर लावून आपण केस रिमूव्हर जेव्हा करतो तेव्हा हे सुद्धा तुम्हाला ॲज इट इज पाण्याने धुवायचं आहे किंवा मग तुम्ही ओल्या टॉवेलने स्वच्छ करू शकता, अगदी इझिली निघून जाते. आता तिसरा प्रकार आहे लिपोसॉल्युबल. जसं की तुमचं फेमस रिका ब्रँड आहे ना, ते रिकाचं जसं आहे तसं लिपोसॉल्युबल वॅक्स. म्हणजेच रिका त्याच्यातल्या एक कंपनीचं झालं नाव, ते ब्रँड झालं रिकाचं. तसं वेगवेगळे ब्रँड आहेत. हे वॅक्सचं आहे, ॲलोवेराचं, व्हाईट चॉकलेटचं, असे भरपूर येतात. आता हे लिपोसॉल्युबल म्हणजे काय? हे ऑइल बेस वॅक्स आहे. हे जर आपण अप्लाय केलं तर याच्या आधी आपल्याला स्किन केअरमध्ये ऑइल वापरावं लागतं, एक पर्टिक्युलर. याच्यासाठी सोबत याच्या येतं. आधी आपण हातावर ऑइल वापरणार, त्याच्यानंतर वॅक्स करणार आणि हे जेव्हा आपल्याला काढायचं तेव्हा सुद्धा आपण ऑइलच वापरणार. जर पाणी जर याला लावलं तर हे जास्त हातामध्ये चिटकून बसते. आणि हे वॅक्स करायला तुम्हाला खूप प्रॅक्टिस लागते. जर ज्या माणसाची प्रॅक्टिस नाही वॅक्स करण्याची, त्यानं जर हे वॅक्स केलं तर तुम्ही स्किनसुद्धा घेऊन येऊ. हे खूप चिपचिप आहे आणि निघत नाही पटकन. समजा जर तुम्ही पाण्याने जर वॉश करायला गेलं तर हे अजिबात निघणार नाही आहे. म्हणून याला तुम्ही काय वापरणार? ऑइल वापरणार जेव्हा तुम्हाला हे रिमूव्ह करायचं तेव्हा. पण हे याचा रिझल्ट खूप छान आहे. याला काय म्हणायचं? लिपोसॉल्युबल. तर हे कसं आहे? ऑइल बेस आहे. आता चौथा प्रकार सगळ्यात फेमस म्हणजे ब्राझिलियन वॅक्स. इतकं छान दिसतं हे जेम्ससारखं. कधी कधी तर चॉकलेटसारखं येतं, खावं काही असं वाटतं. पण हे चॉकलेट नाही, हे वॅक्स आहे. पण हे वॅक्स जेव्हा आपण वापरतो, हे आपण हीटरमध्ये टाकायचं. याचं सुद्धा काय होणार? ॲज इट इज पाणी होतं. जेव्हा आपण ते हातावर असं स्प्रेड करू तेव्हा याला स्ट्रिप्सची गरज पडत नाही, ते स्वतःच स्ट्रिप बनते आणि तेव्हा आपण रिमूव्ह करू शकतो. याला सुद्धा स्किन केअरमध्ये तुम्हाला काय मॉइश्चरायझर नंतर अप्लाय करायचं, पाणी डायरेक्टली लावायचं नाही. पण हे लिपोसॉल्युबल इतकं तुम्हाला परेशान करत नाही रिमूव्ह करायला. हे ब्राझिलियन वॅक्स आहे, याला म्हणायचं ब्राझिलियन वॅक्स. आणि हे तुम्ही कुठे यूज करणार? सेन्सिटिव्ह स्किनवर, सेन्सिटिव्ह एरियावर, जसं की स्किन एरिया असेल, अंडरआर्म्स असतील किंवा बिकनी एरिया असेल, अशा एरियावर हे यूज केलं जातं. असे 4 प्रकार. आणि दुसरं आहे पॅराफिन वॅक्स. तर ते आपण पार्लरमध्ये यूज करत नाही, म्हणजे हेअर रिमूव्हरसाठी. ते आपण फक्त पेडिक्युअरमध्ये यूज करत असतो. आणि ज्या आपल्या ब्युटी येतात ना, क्रीम वगैरे, जे ब्युटी प्रोडक्ट येतात त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंटमध्ये वाचायचं कधी कधी त्या पॅराफिन वॅक्सचं नाव असतं. तर मूळ वॅक्सचे प्रकार किती येतात? 5. आणि हे लक्षात ठेवायचे, जेव्हा आपण वॅक्स खरेदी करतो तेव्हा फक्त रिका किंवा हनी किंवा व्हाईट चॉकलेट हे न बघता त्याच्यावर काय दिलेलं आहे, हायड्रोसॉल्युबल आहे, शुगर आहे का, लिपोसॉल्युबल आहे का, ब्राझिलियन आहे, आणि टर्म्स अँड कंडिशन्स त्या सगळ्या वाचून नंतर आपण ते वॅक्स खरेदी करणार आहोत. आणि हे पर्टिक्युलर याचा अभ्यास करून ते आपण प्रॅक्टिकल करणार आहोत त्याचं.